हेलो हाँ देखील काकी मस्त दिसतेस. आधी हात ये. एक खूप वाईट बातमी आहे रे. काय झालं? तीन लोकांना मारलं. ते मी ऐकले. नको नको काळजी करू. पोलिसांचं काय? पुन्हा कोणी टेन्शन नाही. मी बोलतो काय करायचं. पोलिसांचं काय ते सांग. बाबे काका कुणी मारले यांना? तुम्ही बघू नका. लहान आहात तुम्ही. माझ्या घरी जाऊन एवढा उशीर झाला. काय रे किती उशीर? स्मशानात खूप उशीर झाला काकी. काही कळलं का रे? कोणी केलं, कसं झालं? दमला असाल ना? भूक लागली आहे? नाही खाल्ला मी बाबे काकाकडे. बरं इलियास जा आंघोळ कर आणि झोप. दमला असणार रे. जा आंघोळ कर. मी आलेच. झोप. हे बघा मला काय या खोलीमध्ये इंटरेस्ट नाही आहे. तुला पाहिजे तो तू ठेव. मला माझा हिस्सा दे. अरे पण डिग्याचं काय? डिग्याचं काय का? डिग्या माझ्याबरोबर येणार. अरे माझ्या सख्ख्या भावाचा मुलगा आहे तो. म्हणजे मला मुलासारखाच ना. आणि काळजी करू नका. त्याचा हिस्सा मी व्यवस्थित बँकेमध्ये इन्व्हेस्ट करीन है ना. हे बरं झालं एकदम. माझी काळजी मिटली. हां कितीही झालं तरी नाव आहे मला सख्ख्या भावापेक्षा जास्त आहे. नाही तर काय. आणि बय म्हणजे आई माझी. माझी काळजी मिटली. हे बघा माझ्याकडे निम्मे पैसे आहेत आणि निम्मे गावची जमीन विकून 2 महिन्यात उभे करीन. मग ॲग्रीमेंटमध्ये लिहूया तसं. काहीच प्रॉब्लेम नाही. होय काहीच प्रॉब्लेम नाही. करू आपण तसं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आपलं काम एकदम इलिगल अजिबात नसतं. एकदम कायद्याच्या चौकटीत राहून. आपला वकील पण बेस्ट आहे. काय कोकाट बेस्ट आहे एकदम. डिग्या सगळं सामान भरून ठेव. उद्या आपण आपल्या घरी जातोय. मी येतो तुला न्यायला. हो काका. हां आणि एक जा खाऊ घेऊन ये जा. हो ते ॲग्रीमेंटचं करूया मग लगेच. हां करू ना. काहीच प्रॉब्लेम नाही. हो कोकटाला फोन लाव. हो. अरे बापरे एवढ्या पतंगी. 22 आहेत 22. हा बघ डॅब. ए हा तर आपण खाजारात पकडला होता ना. हा हे सगळे पतंग मी अक्षूला देणार आहे. तुला पाहिजे तर घे 4-5 ठेवून. नको ठेव तुलाच. आई शपथ तू खरंच जाणार? साला इथं काय आता. मी तर बॅग पण भरली. मग तू येणार नाही?
तुला भेटायला येणार ना अधून मधून. तू गेल्यावर मी एकटा काय करणार? थोडेच दिवस रे इलियास. मग मी काकाला सांगणार ना, इलियास पण पाहिजे आपल्या बरोबर. काका लय चांगला आहे आणि त्याचं घर पण लय मोठं आहे. काका मानेल रे, पण काकीचं काय? तिला तर मी असं पटवेल रे. तुला तर माहितीये ना आपण किती बोल बच्चन. याला म्हणतात ढॅप आणि ही फिरकी. हा मांजा आहे ना, या पतंगीत बांधायचा आणि उडवायची. लय मज्जा येते. I don't want all these foolish games. अरे फाडली कशाला? मी उडवली असती ना. ए दिग्या, या पतंगी बितंगी इथे उडवायच्या नाही तर ते सगळं तुमच्या चाळीत, कळलं ना? आणि हे बघ, ती बॅग उचल आणि ते पॅसेजमध्ये कपाट आहे ना, तिथे नेऊन ठेव. आणि हातपाय स्वच्छ धुतल्याशिवाय घरात यायचं नाही, कळलं? आणि त्या पतंगी इकडे दे लवकर. इथे पसारा मांडून नाही बसायचं, ते पण दे. अक्षू, भूक लागली ना बाळा? चला हात धुवून घ्या, चला जेवायला. चल चल जा, तुझी बॅग पण ठेव जा तिकडे बाहेर, आणि तुझं अंथरूण पण त्याच कपाटात आहे. हां, जा जा. आता काय स्कूलमध्ये येणारच? बॅग दे. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.